दिंडोरी तालुक्यातील चंडिकापूर आणि परिसरामध्ये बिबट्यांचा वावर मागील काही महिन्यांपासून वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. 30 मार्चला रात्री 9 वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून शेतात पाणी भरण्यासाठी जात असताना सुरेश बागुल यांच्यावर बिबट्यानं झडप घालत हल्ला केला. झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक हल्ला केल्यानं बागुल हे दुचाकीवरून खाली पडले. प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बिबट्या अंधाराचा फायदा घेत पसार झाला. या घटनेत बागुल यांच्या हाताला व खांद्याला दुखापत झाली असून त्यांना तातडीनं वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक ज्योती झिरवळ यांनी रुग्णालयात धाव घेतली, जखमींची विचारपूस केली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं. त्याचबरोबर उपसरपंच विलास कड आणि ग्रामपंचायत सदस्य राकेश थोरात यांनीही बागुल यांची भेट घेऊन विचारपूस केली. चंडिकापूर परिसरामध्ये यापूर्वीही बिबट्याचे हल्ले झाले असून 2 जणांवर हल्ल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अधिक तीव्र झालंय. परिसरात दिवसा अनियमित वीज पुरवठा होत असल्यानं शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यास जावं लागतं. त्यामुळे अशा वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होतीये. अनेकदा मागणी करूनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून परिसरात पिंजरे लावण्यात येतील अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. आंबेनगर रस्त्याने सुरेश बागुल हे लाईटीची अडचण होती. संध्याकाळी लाईट होती लवकर, त्याच्यामुळे त्या रस्त्याने जात असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. दैव योग चांगले त्यांचे. बिबट्याच्या झडपीमध्ये थोडंसंच त्यांना त्या ठिकाणी लागलेलं आहे आणि ते त्या गाडीवरून पडले. काल परवा मी चंडिकापूरला असंच मोटरसायकलवर वडील आणि चिरंजीव मोटर बंद करून गावाकडे येत होते. त्यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीने हल्ला केला. बिबट्याचा सुळसुळाट हा वणी परिसरामध्ये फार वाढलेला आहे. त्वरित त्या ठिकाणी पिंजरे वगैरे लावून फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. आणि जी काही लाईटची समस्या आहे ही समस्यासुद्धा त्या ठिकाणी डिपार्टमेंटने थोडंसं लक्ष घालून ती समस्या जी असेल ती लवकर त्या ठिकाणी दुरुस्त केली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना रात्रीचे त्या ठिकाणी पाणी भरायची वेळ आली नाही पाहिजे. ह्या पद्धतीने त्या ठिकाणी थोडंसं ते नियोजन केलं पाहिजे. मी ज्योती झिरवाळ, वनरक्षक वनी. आपण वनक्षेत्रात दिंडोरीच्या काम करत आहोत. तर आज संध्याकाळी 9 ते 9:30 वाजेच्या सुमारास सुरेश सदू बागुल यांच्यावर बिबट वन्य प्राण्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यांच्या हाताला लागलेला आहे. तर हाताला लागलं, त्यांना तात्काळ दवाखान्यात आणलेलं आहे, त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. तर आपण उद्या तात्काळ तिथं पिंजरे लावून सकाळी पिंजरे लावून देऊ आणि त्यांना जे काही नुकसान भरपाई असेल, त्यांचं जे खर्च जे असेल डॉक्टरांचं झालेलं किंवा त्यांना जेही मेडिकल लागेल किंवा काही जेवढाही खर्च झाला असेल त्यांना ते देण्यात येईल. आणि आपण एवढंच वनाधिकाऱ्यांनी सांगू शकतो आम्ही का आपण आपल्या परिसरात खूप अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. तर आपण आपल्या परिसराची किंवा आपल्या घरच्यांची काळजी घ्यायला पाहिजे. किंवा आपण बाहेर पाणी भरायला जात असताना आपण आपल्या सेफ्टीसाठी काहीतरी काठी हातात ठेवली पाहिजे किंवा मोबाईलवर गाणे लावले पाहिजे. अशा पद्धतीने काहीतरी आपण उपाययोजना केल्या तर आपली पण सेफ्टी होईल. जेणेकरून कामानिमित्त चंडिकापूरमध्ये गेलो होतो. तिकडनं येत होतो. येताना म्हणजे रस्त्याने चंडिकापूर तो शिवबांधाचा रस्ताच आहे तो. त्या रस्त्याने बरेच लोक आपले येता जाता रात्रीचे सगळं पाणी भरायला सगळे त्यानं ये राहतात. तर ते मला असं समोर असं काही दिसलं नाही. पण मग अचानक जेव्हा तिने झडप मारली ना माझ्यावर, त्यावेळेस मी गाडी खाली दाबून राहिलो. तो पुढे गेला. मी तेवढ्या याच्यामध्ये तरी उठून दगड उचलून तर तेव्हा तो बाजूला येऊन गेला. नंतर परत उजान तिने हे केला. पण गाडी चालू असल्यामुळं मी गाडी उचलून लगेच माझा स्वतःचा जीव वाचवला. तुमचं नाव काय? माझं नाव सुरेश सदू. काय बिबट्या होता का नाही? का वाघ होता? नाही बिबट्या. कारण की काही ठिकाणी चंडिकापूरमध्ये सांगताय का वाघ आहे म्हणे. तो हे
फुल चेचळलेला आहे. असं कधीच घडल्या नाही पाहिजे. तो एवढ्या चालू गाडीवर म्हणजे अटॅक करतोय ना. ते मागच्या वेळेस बी कोणावर अटॅक झाला होता ना. आज संध्याकाळी आपले शेतकरी सुरेश बागुल हे मळ्यामध्ये मोटर चालू करण्यासाठी गेलेले असताना तिथं बिबट्याचा वावर त्या परिसरात कायमस्वरूपीचा असून 2 दिवसापूर्वी पण चंडिकापूर गावातील 2 शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला होता. तसेच आज ही मोटर चालू करायला जात असताना तिथं त्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये त्यांच्या हाताला मोठी जखम लागली, नखांनी जखम झाली. ती गाडीहून पडल्यानंतर त्यांचा खांदा हा मोठ्या प्रमाणात फ्रॅक्चर झालेला आहे. अशी वारंवार घटना या बिबट्यामुळे होत आहे. पण याचं मेन समस्या ही महावितरणाचा पण प्रॉब्लेम आहे. दिवसा वेळेवर लाईट राहत नाही. दिवसा वेळेवर लाईट नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेला मोटर चालू करावं लागते आणि रात्रीच्या वेळेला मोटर चालू करत असताना तो शेतकरी 100% दहशतीमध्ये असतो. बिबट्या आहे का, बिबट्या येईल का काय, आणि या दहशतीमध्ये शेतकऱ्यांना पाणी भरावं लागतं. याची शासनाने किंवा इतर असतील फॉरेस्ट अधिकारी यांनी तात्काळ अशी याची काहीतरी नोंद घेऊन याच्यावर काहीतरी निकाल दिला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसाची लाईट कशी देता येईल. आमचं सर्व शेतकऱ्यांचं महावितरणला पण निवेदन आहे की त्या आपल्या शेजारच्या तालुक्यामध्ये निफाड तालुका असेल, चांदवड तालुका असेल, इथे दिवसाची लाईट परमनंट दिवसाची लाईट दिली जाते. मग आपल्या दिंडोरी तालुक्यावर का असा अन्याय? त्या दिंडोरी तालुक्यातल्या पण महावितरणाला एक विनंती आहे की त्यांनी पण दिवसाची लाईट द्यावी की जेणेकरून अशा गोरगरीब शेतकऱ्यांवर बिबट्याचा परत हल्ला रात्रीचे पाणी भरायला जात असताना होणार नाही. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.